नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा वडे इतके चवीचे पण कमी तेल वापरून बनवलेले थालीपीठ बघणार आहोत. एकदम मऊ लुसलुशीत असे हे थालीपीठ तयार होतात आणि हे थालीपीठ तुम्ही डब्यासाठी बनवून नेले तरी 4 ते 5 तास असेच एकदम मऊसूत राहतात आणि अजिबात वातड होत नाही. तर इथे बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि तो त्याची पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे. आता हा बटाटा आपल्याला एकदम बारीक असा किसून घ्यायचा आहे. तर इथे मी एकदम बारीक अशा किसणीचा वापर केलेला आहे आणि हा एक बटाटा पूर्णपणे किसून घेतलेला आहे. आता या किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हा बटाटा काळा पडणार नाही. तर आता इथे मी 1 वाटी रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा मी 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवून त्यानंतर यातील पूर्ण पाणी निथळून काढलेलं आहे आणि नंतर तो रात्रभर तसाच भिजत ठेवलेला आहे. तर इथे बघू शकता एकदम मोकळा सळसळीत असा हा साबुदाणा भिजलेला आहे आणि अजिबात हाताला देखील चिटकत नाहीये. तर अशा प्रकारे छान असा साबुदाणा भिजलेला आहे. तर आता हा साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्यांचे एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरले तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये आपण जो किसून घेतलेला बटाट्याचा किस आहे तो छान असा निथळून या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता या थालीपीठाला छान अशी चटपटीत चव येण्यासाठी इथे मी 1 चमचा दही यामध्ये वापरलेला आहे. तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे दही पूर्णपणे या साबुदाणा व बटाट्याचा किस हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता साबुदाणा छान असा भिजलेला आहे, त्यामुळे अजिबात 1 थेंबही पाण्याचा वापर न करता दही, बटाट्याचा किस व साबुदाणा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. आणि इथे बघू शकता अशा प्रकारे छान असं हे थालीपीठासाठी पीठ मी बनवून घेतलेलं आहे. आता इथे मी साजूक तुपाचा वापर करत आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं तरीही चालेल. तर आता हाताला थोडंसं साजूक तूप मी लावून घेतलेलं आहे आणि या पिठातील छोटासा गोळा घेऊन हातावर छान असा प्रेस करून आणि एकदम पुरीसारखं आपल्याला हे हातावरच थापून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता एकदम छान असं आणि छोटे छोटे आकारात हे थालीपीठ मी बनवून घेत आहे. हवं तर तुम्ही एखादं सुती कापड घेऊन पोळपाटावर देखील याचं मोठं थालीपीठ थापून घेऊ शकता. तर इथे बघू शकता थालीपीठ छान असं थापून तयार झालेलं आहे. आता आपण हे भाजून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक तवा मोठ्या आचेवर गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर 1 चमचाभर साजूक तूप छान असं पसरून घेतलेलं आहे. तवा छान गरम झालेला आहे. आता यावर हे थालीपीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा छान असं हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम आता मी थोडीशी हाय टू मीडियम करीत आहे आणि हे थालीपीठ आणि या थालीपीठावर थोडंसं साजूक तूप टाकून खालची बाजू छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तर हे थालीपीठ खायला खूप चवदार लागतात आणि साबुदाणा वड्या इतकीच टेस्ट या थालीपीठाला येते. तुम्ही देखील ही थालीपीठाची रेसिपी नक्की ट्राय करा. इथे बघू शकता थालीपीठाची खालची बाजू छान अशी खरपूस भाजलेली आहे. आता हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू देखील छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तर अगदी 5 मिनिटात हे खमंग असे थालीपीठ बनवून तयार होतात आणि हे थालीपीठ तुम्ही थंड करून डब्यासाठी देखील नेऊ शकता. खूप सोपी रेसिपी आहे. तर आता हे गरमागरम थालीपीठ आपण दह्यासोबत सर्व करूयात. चला तर मग आजची ही उपवासाच्या थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.